नाही घेतली ना आपल्या पोटात गुदुल्या व्हायला लागतात। रात्रंदिवस झोप्यामध्ये सुद्धा त्याच गोष्टीचं चिंतन, काय असेल काय असेल काय असेल, बरोबर ना? अशा प्रकारे मग ती हो दे विठाल विठाल हेलो 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 हा हे हालत सांग महिला वर्ग कुठं होतो आपण? शेजारणीच्या घरात, बरोबर ना? हा जेव्हा पहिली बाई म्हणते काय चालू आहे मला माहित नाही लवकर सांग, तेव्हा पुढची बाई तिला हळूच म्हणते तुला मला सांगायला कोणाला सांगू नको, ही म्हणते जाऊ दे बाई लवकर सांग मला कर्मना गेलं काय झालं, आणि ही पुढची बाई तिला सांगते काय सांगू बाई लय भयानक झाला आणि शेजाऱ्याची पोरगी गेली की बळा। यावर पुढची बाई म्हणते मला अंदाज आला होता ते जाऊ दे ते जाणार आहे तर नक्की ते गेली जाऊ दे पण कोणासोबत गेली ते तर सांग। यावर पुढची सांगते तुझं घरात कमी आणि शेजाऱ्याच्या घरात लय लक्ष होतं जेव्हा तुझं बाहेर ती म्हणते अगं मीच मोठ्यानं बोलतो पण त्याची भाषा कशी आठवण ठेवायची, ही त्यांची मी कशामध्ये सांगत आहे अगं, त्यांची कोणती आहे? ती म्हणते तुझं लक्ष जेव्हा शेजाऱ्याच्या घरात होतं तेव्हा तुझाच पोरगा तुझ्या शेजाऱ्याची पोरगी घेऊन सांगण्याचं तात्पर्य काय, आपलं लक्ष आपल्या घरात कमी लोकांच्या घरात जास्त राहते ना, तेव्हा आपल्या घरचं गेलं तेव्हा आपल्या लोकांकडून कळतं ते म्हणते गेलं ते माय वाईट झालं कोणाचं नाही तुझंच म्हणून संत म्हणतात तुका म्हणे आईशी थोरहानी केली करिता टवाळी जन्म गेला। नुसतं लोकांचा टिंगल टवळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य बर्बाद करत आहोत। म्हणून संत म्हणतात नामस्मरण एवढं सोपं आहे बसल्या ठिकाणी तुम्ही करू शकता, मग बसल्या ठिकाणी याच्या त्याच्या टिंगल टवळ्या करण्याच्या पेक्षा किंवा याच्या घरात त्याचं लेकरू काय करते त्याच्या घरात त्याचं लेकरू काय करते याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या घरात आपलं लेकरू काय
चित्त आवडल्यानंतर एका ठिकाणी बसा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा. पण सुरुवातीलाच मी म्हटलं होतं एवढं सोपं असून आपण करू शकत नाही का? तर या संसारातले कुठं नाही आपल्याला ते नाम घेऊ देत नाहीत. म्हणून संत म्हणतात याचं त्याचं नाम बोट ठेवण्यापेक्षा याची त्याची निंदा करण्यापेक्षा बसल्या ठिकाणी तुम्ही काय करा, देवाचं नामस्मरण करा. पण हे तोपर्यंत आपण करू शकत नाही जोपर्यंत हा संसार आपल्या डोक्यामधून निघत नाही. म्हणून याचे त्याचे नाव बोट ठेवणं थोडस आपण याचे त्याचे पाय खेचणं बंद करायला हवं. बरेच लोक म्हणतात महाराज तुम्ही असं कसं म्हणता, ती लोक आम्हाला नाव बोट ठेवतात, ती लोक आमची निंदा करतात, मग आम्ही त्यांची का करू नाही. बघा जो व्यक्ती संतांनी सांगितले निंदकाचे घर असावे शेजारी, आणि जो आपली निंदा करतोय त्याची निंदा कधीच करत बसायचं नाही. याचं एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. एक उत्तर याचे की नाही, महिलांना सोडा, पुरुष वर्ग, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचे. रात्रीच्या वेळेला गल्लीमधून आपण जात असताना बाईकवर असलो तर गल्लीतले कुत्रे आपल्या मागे भू भू करत लागतात. बिना बाईकवाले बोलाले, बाईकवाले चुप राहिले, बोला की सगळ्याकडे फोर व्हीलर आहेत. हा, रात्रीला गल्लीतली कुत्री आपल्या मागे भू भू करत लागतात. आपण त्यांना प्रत्युत्तर म्हणून भो भो करतो का? नाही ना. आपण काय करतोय, ऍक्सिलेटर वाढवतो, गिअर टाकतो, पुढे निघून जातो. पण एखादा जर व्यक्ती तो म्हणत असेल हा मला भू भू करतोय मग मी सुद्धा करायला, मग तो जर व्यक्ती त्याला भो भो करत असेल तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही फरक उरणार नाही. समाजामध्ये सुद्धा जीवन जगत असताना काही समाजातील लोक आपल्या मागे भू भू करून लागलेली असतात. त्यांना तसं भू भू करून उत्तर द्यायचं नाही. हा, भुंकत द्यावे भुंकू. जो भुंकत आहे त्याला भुंकू द्यायचंय. आपण प्रत्युत्तर म्हणून भू भू जर केलं तर त्याच्याने आपल्यामध्ये काही फरक उरणार नाही. म्हणून जे भुंकाले त्यांना भुंकू द्यायचं, आपण आपलं ऍक्सिलेटर वाढवायचं, गिअर टाकायचा, पुढे निघून जायचंय. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, भू भू करणारा जागेवरच राहते आणि गिअर टाकून पुढे जाणारा हा पुढे निघून जातो. म्हणून बरेच जण म्हणतात आम्ही का चुप बसायचंय, हम ईंट का जवाब पत्थर से देंगे. माझं वैयक्तिक मत आहे, अरे काय को देंगे, आपण काही एवढे रिकाम टेकडे आहे का? जी लोक आपल्याला आपली निंदा करतात ना ते म्हणतात ना लोक विटी मारायला, आपण गोटे मारायचे. कधीच गोटे मारून वेळ बर्बाद करायचा नाही. लोक विटी मारतात त्यांना मारू द्यायचे, आपण त्याच विटी घ्यायच्या, रचायच्या, आपल्या भिंतीन आपल्या घर बांधून मोकळं व्हायचंय. गोटे मारून वेळ वाया घालायचा नाही. म्हणून म्हणतात. आणि जी लोकांची निंदा करतात ना, एक गोष्ट मी लक्षात ठेवा, आंधळ्याशी जना अवघ्याची आंधळे. जो व्यक्ती मुळात वाईट आहे ना त्याच्या पुढे देव येऊ द्यावं, तो त्याला सुद्धा वाईटच म्हणणार. कारण संत कबीर म्हणायचे बुरा जो देखा न मैं गया बुरा न मिलया वो, जो तुमको जाना अपना मुझसे बुरा न कोई मेरा, मुझसे बुरा न हो. बुरा जो देखा मैं गया, वाईट बनण्यासाठी मी गेलो पण मला जगामध्ये वाईट कुणी दिसलं नाही. जेव्हा स्वतःकडे पाहिलं माझ्यापेक्षा वाईट इथं दुसरं कुणीही दिसलं नाही. म्हणून जो आपल्याला वाईट म्हणतो तो मुळात स्वतः वाईट असतो आणि म्हणूनच त्याला आपण सुद्धा वाईट दिसतो. म्हणून संतांनी सांगून गेले की आपण कसे हे आपण बघायचे, लोकांची निंदा करत बसायची नाही. की अवगुण फुले अंतरी दिसती कारी चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची, याची त्याची निंदा करत बसायचं नाही. आणि जो दुसऱ्याची निंदा करतो त्याचं स्वतःच मन निर्मळ
नसतं. म्हणून म्हणतात की अशा प्रकारे जो निंदा करतो त्याला निंदा करू द्यायचा. आपण फक्त आपलं कार्य करत राहायचं. आपण कुणाची निंदा करून आपला वेळ व्हायला घालायचा नाही. म्हणून याची त्याची कुटाने करण्यापेक्षा हा काय करतो, तो काय करतोय, आणि लोकांचं लेकरू लोकांच्या घरात काय करतंय याकडे लक्ष देण्यापेक्षा मी म्हटले आपलं लेकरू आपल्या घरात काय करते याच्याकडे लक्ष द्या. तुमची लेकरं कधीच वाईट होणार जाणार नाही. लक्ष म्हणून संतांनी म्हटले ह्याची थोर भक्ती आवडते देवा आधी काय करा संकल्पावी माया संसाराची. कारण जोपर्यंत संसार डोक्यामधून बाजूला होणार नाही ना तोपर्यंत आपण भक्ती मार्गाला लागू शकत नाही. कारण आणि ज्या संसाराच्या आपण बाजूला ठेवू शकत नाही म्हणून तो संसार सुखमय तरी आहे का. संत म्हणतात अरे संसार संसार जसा तावा चुन्ह्यावर आधी हाताला चटके मग मिळती भाकर. अरे संसार संसार दोन जीवाचा विचार दे तू सुखाला नकार आणि दुखाला होकार. इथं हाताला चटकी मिळाल्याशिवाय भाकर सुद्धा मिळत हे दुःख बदावडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. अहो दिसताना हा संसार सगळं सुखमय दिसतो पण मुळात ज्याचं त्याला माहितीये इथं किती दुःख प्रत्येकाकडं आहे. आणि एखाद्याला वाटत असेल ना तोच सुखी आहे तो सुखी आहे. प्रत्येकाला दुसऱ्याच्या ताटातला भात आवडतो पण तुम्हाला सांगते इथं कोणी नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया जो देखे सो दुखिया. बाबा आता इथं एवढे जण आपण संसारामध्ये राहतो बरोबर ना. इथं सुखी कोण आहे कोणी नाही. लग्न कुणा कुणा झालं हातवर खराब सगळे बाल ब्रह्मचारी का तुम्ही बाबा इकडे लग्नाला दुसरा शब्द आहे का. तुमचं लग्न नाही झालं ते भांगात कुंकू काय माझ्या नावाचं भरलं. त्या पुरुषांचं बिचाऱ्यांचं ओळखता येत नाही बरोबर. महिलांचं लग्न झालं का नाही ओळखता येते. पायात जोडवं भांगात कुंकू गळ्यात मंगळसूत्र. महाराजांचं लग्न झालं का नाही ओळखता येईल का नाही. कारण हा नाही झालं नाही मला तेव्हाच कळत जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. मी एका कीर्तनात अशी बोलली होती तेव्हा मला समोरच्याने उत्तर दिलं होतं ताई महिलांपेक्षा पुरुषाचं लग्न झालं का नाही ओळखणं सोपं आहे. म्हटलं कशा प्रकारे हो त्याने सांगितले काय नाही त्याच्या तोंडाकडे बघायचं. म्हणलं मग टेन्शन मध्ये दिसलं म्हणजे लग्न झालं नाही समजायचं बरोबर ना. पण इथं कोणताच सुखी नाही. फरक फक्त असा ज्याचं लग्न झालं त्याला वाटतं ज्याचं नाही झालं तो सुखी आहे आणि ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं ज्याचं झालं तो सुखी आहे. ते म्हणतात ज्याचं लग्न झालं नाही तो स्वप्नामध्ये गाणे म्हणतो कोणतं देवाकडे प्रार्थना करतो देवा याविषयी तरी होऊ दे तो स्वप्नात गाणे म्हणतो यंदा यावं माझं साजनीच्या उखाण्यात. ज्याचं लग्न झालंय तो देवाकडे प्रार्थना करतो स्वप्नात गाणे देवा यंदा तर येऊ दे. आणि एकदा का लग्न झालं 4-5 महिने 1 वर्ष सतत तो जमिनीवर नसतो. त्याची गाणी कशी असतात आज मैं ऊपर आसमानीचे आज मैं आगे जमाना में पीछे. आणि लग्नाला 1 वर्ष झालं तो व्यक्ती गाणं बदलतो. तो व्यक्ती काय म्हणतो ये क्या हुआ कैसे हुआ
क्यों हंसले म्हणजे दाल में कुछ काला है. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे इथं राजा दुखिया प्रजा दुखिया जो देखे सो दुखिया. बाबा या संसारामध्ये प्रत्येक व्यक्ती हा काय आहे दुःख बांधवली आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. इथं सुखाचा थोडाही विचार नाही पण तरी सुद्धा आपल्याला संसार सुटत नाही. आता संकल्पावी माया संसाराची म्हणजे सगळा संसार सोडा हा विषय आला का नाही. संत म्हणतात संसारी असावे असून नसावे पण भजन करावे वेळोवेळा. एक उदाहरण तुम्हाला देते. लेकरो शाळेत तुम्ही जाता शाळेत गेल्यानंतर फक्त अभ्यास करतो का मस्त्या करतो हसतो खेळतो मित्रांसोबत खेळतो शिक्षकांसोबत खेळतो सगळा आनंद घेतो ना. आणि हे सगळं आनंद घेत असताना आपण अभ्यास विसरतो का. आणि अभ्यास विसरला तर काय होणार शेवटची परीक्षा नापास. अशा प्रकारे संतांनी सांगितले संकल्पावी माया संसाराची म्हणजे सगळा संसार सोडा नाही हो. तुम्ही इथं संसारामध्ये आले ना या आनंद घ्या हसा खेळा बागडा जे आनंद घ्यायचा ते घ्या पण शेवटचा दिवस गोड खावा याच्यासाठी या भगवंताचं भजन करायला कुणीही विसरायचं नाही. मग सगळं करता करता इथं पैसा कमवा सगळं करा संसारामध्ये राहा पण सगळं करताना त्या भगवंताचा विसर पडू देऊ नका. म्हणून महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडते तेव्हा आधी काय करा संकल्पावी माया संसाराची. आता हे केल्यानंतर जेव्हा तुम्ही भक्ती मार्गाला लागता तेव्हा आपल्या भगवंतावर एवढा विश्वास ठेवा ते ठेवलेली आनंदी तैसेची राहावे. चित्त सुदैवे समाधान भगवंताने जशा प्रकारे ठेवले तशा प्रकारे राहा आणि मनामध्ये समाधान ठेवा. कारण आजकाल आपलं कसं झालंय बघा दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितले ठेवली आनंदी तैसेची राहा. तशाच प्रकारे राहा चित्त सुदैवे समाधान मनामध्ये समाधान ठेवून राहा. हे दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी सांगितले पण मनामध्ये समाधानी आपण तेव्हा राहू शकतो जेव्हा तेवढा विश्वास आपला त्या भगवंतावर असेल. आजकाल आपल्याला कसं झालंय आपल्याला वाटतं तूप खाल्लं की रूप यावं. आज देवाची पूजा केली म्हणजे महिन्याला देवाने येऊन आपल्याला वरदानच द्यावं. मग पुत्रा तुला काय पाहिजे पाहिजे ते मी देणार. अहो देवा बाजारचा भाजीपाला नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. जोपर्यंत मनामध्ये खरंच भाव निर्माण होणार नाही ना तोपर्यंत भगवंत आपल्याला भेटत नाही. कारण भगवंत जवळ येण्यासाठी काय लागतं तुका मने भावे देवा सत्ता राबवावे. अहो खरी मनामध्ये भाव असेल ना तर भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो. कुणी गाजवली या जगाचा मालक आणि जगाच्या मालकाला धमकी देण्याची ताकद माता यशोदा करते. जेव्हा गवळणी माता यशोदाकडे येतात ना आणि तिला सांगतात यशोदा मातेला गवळणी सांगतात यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल मालक जेव्हा गवळणीच्या घरी खोड्या करतात ना त्यांची मटकी फोडतात तेव्हा यशोदा मातेला सगळ्या गवळणी येऊन म्हणतात अगं यशोदा तुझ्या लालाला थोडं तर सांभाळत राही तुला येईल राग तुझ्या कानाला काहीतरी समजावून सांग. तेव्हा रागाने रागामध्ये यशोदा माता श्रीकृष्णाकडे जातात आणि त्याला धमकी देतात का रे कृष्णा तुला शेवटचं सांगायलोय कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या जाऊ नको
धमकी देतात, कृष्णा तुला शेवटचं सांगायलोय, ताकीद करायलोय, कुणाच्या घरी जाऊ नको, आणि जर गेला ना तर काय? अहो, जगाच्या मालकाला एवढी शिक्षा माता यशोदा देण्याचे कारण काय? हे खऱ्या भावानं यशोदा मातेनं त्यांची भक्ती केलेली आहे. जगाच्या मालकाला यशोदा माता म्हणतात, कृष्णा जर काढशील खोड्या असे करीन हानी. जर खोड्या करशील ना, तुला शेवटचं सांगितले, ताकीद दिली, पण तरी सुद्धा जर तू थांबला नाही ना, जर काढशील खोड्या असे करीन हानी. उखडाला बांधेल तुम्हारे नंदलाल, उखडाला बांधेल तुम्हारे नंदलाल. जास्त जर खोड्या करशील ना, तुला उखळाला बांधेल. एवढी धमकी देण्याची ताकद कुण्या भक्तामध्ये येते? जो खरा सात्विक मनाने भगवंताच्या दारामध्ये जातोय. आणि अशी भक्ती ज्यांच्याकडे आहे त्यांना भगवंत सुद्धा त्यांच्यावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो, कारण देवभावाचा भुकेला. आणि भगवंत कशाला धावून येतात? भगवंताला काय आवडते? त्यांनी सांगितले, भगवंत कशाला बोलतो? सांडोनी वैकुंठाशी सांडोनिया वैकुंठाशी सांडोनिया वैकुंठाशी देव भुलला भगवसी देव भुलला देव भुलला भगवसी देव भुलला 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 भगवसी. देव भुलला भावस्य, भगवंत आपल्या खऱ्या सात्विक भक्ती भावाला बोलतात. तुम्ही जर खरा सात्विक भक्ती भाव आपला असेल ना, तर आपण याही काळामध्ये त्या भगवंतावर सत्ता गाजवू शकतो. म्हणून त्याने सांगितले, त्या भगवंताची भक्ती करा आणि त्या भक्तीवर एवढा विश्वास ठेवली आनंद ते तैसेची राहावे, चित्त सुद्धा समाधान, मनामध्ये समाधान राहिलं पाहिजे, जसं त्यांनी ठेवलंय तशा प्रकारे राहिलं पाहिजे. पण हा भाव कधी निर्माण होईल? जेव्हा आपण भक्ती मार्गात येईल. नुसतं भक्ती मार्गात येईल नाही, जेव्हा आपल्याला आपल्या संस्कृतीवर, आपल्या भगवंतावर आणि आपल्या संतांवर तेवढा विश्वास निर्माण होईल. खरं तर आज खंताची गोष्ट आहे. आजकाल आपल्या संस्कृतीवर विश्वास नाही, आजकाल आपल्या शास्त्रांवर विश्वास नाही. आजकाल आपला सगळ्यात जास्त विश्वास कुणावर आहे? टीव्हीवर, मालिकेवर, सिरियलवर. कारण साधारणशी गोष्ट आहे, भक्ती आपण तोपर्यंत करत नाही जोपर्यंत आपल्याला रिझल्ट भेटत नाही. समजा एखाद्यानं नामस्मरण करायला सांगितलं, त्या व्यक्तीनं केलं, 1 महिनाभर केलं, पण 1-2 महिने केले आणि त्याला जर रिझल्ट भेटला नाही, तर तो व्यक्ती ती भक्ती चालू ठेवतो का बंद करतो? बंद करतो. कारण आजकाल लोकांचं म्हणणं कसं झालं, बाबा जास्त देवदेव करू नाही, कारण जास्त देवदेव केलं की देव हातपाय धुवून आपल्या माग लागतो. म्हणून लोक थोडं भक्ती करतात, पण जीवनामध्ये संकट आले म्हणजे ती भक्ती सोडून देतात. का? कारण रिझल्ट दिसणं गेला म्हणून. आता मला सांगा, रिझल्ट दिसला गेला म्हणून आपण भक्ती सोडतो, पण रिझल्ट दिसणं गेला म्हणून आपण टीव्ही सिरियल मधल्या गोष्टी सोडतो का? किंवा ऍडव्हर्टाईज मधल्या? एक उदाहरण तुम्हाला देते बघा. एक ऍडव्हर्टाईज आहे, ती साबण कोणती ते तुम्ही ओळखायची, बसलेली एक हिरोनी राहते, ती नाच झालेली राहते. ते नाचता नाचता एक हिरो तिच्याकडे बघतो आणि त्या हिरोनीला म्हणतो, बया किती सुंदर दिसत तू. यावर त्या हिरोनीची पोरगी त्या हिरोनीला आवाज देते आणि पोरगी म्हणते, मम्मी. हा बरोबर. आता ती मम्मी म्हटल्यानंतर तो हिरो म्हणतो, एका मुलीची आई असून किती गोंडस दिसते ही, कैसे? बॅकग्राऊंड म्युझिक कोणतं असतं लेकरांनो? तुम्ही लावत नाही का? महिला वर्ग, तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे म्हणून बोला.
मंडपात घेऊन बसले काय? नाही, रिॲक्शन काय दिसणं गेलं म्हणून म्हटलं. त्या साबणीचं नाव काय? आता खरं, हा, शाबाश शाबाश. आता खरं खरं सांगायचंय, ती साबण तुम्ही आम्ही लावत नाही का? लावतो ना, पण तसा रिझल्ट आपल्यावर आपल्याला दिसला का? नाही. एका लेकराची आई ही 19, 18, 20 वर्षाची दिसते का? नाही. पण तरी सुद्धा आपण लावणं सोडतो का? रिझल्ट भेटला नाही तरी सुद्धा वापरणं सोडत नाही. पण भक्तीमध्ये थोडस जरी अडचण आली ना, आपल्याला वाटतं रिझल्ट नाही हो, भक्ती सोडून देतो. एक हिरोनी आहे, ती येते आणि म्हणते लगाइए ये क्रीम, इससे आपका निखार बहुत बढ़ेगा बढ़ेगा. ती क्रीम दावा करते, ये क्रीम लगाई और धूप से निखार बचाई. ही क्रीम लावून तुम्ही जेव्हा उन्हात जाशाल, तुम्ही काळे पडणार नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला बेटर माहितीये ती क्रीम कोणती. ती क्रीम लावून आपण शेतकरी वर्ग आहे काय? किती टक्के आहे? 100% शेतकरी वर्ग. मग ती क्रीम लावून आपण शेतामध्ये गेल्यानंतर काळे पडत नाही का हो? पडतो ना. तरी लावणं सोडतो का? रिझल्ट भेटला नाही पण सोडालो का? नाही. तरी सुद्धा आपल्या संतांवर, संस्कृतीवर विश्वास होणार नाही, पण त्यांच्यावरचा विश्वास हटणार नाही. एक हिरोईन येते आणि आपल्याला सांगते, ये हेयर ऑइल लगाइए और इससे आपके बाल बहुत लंबे आणि घने हो जाएंगे. म्हणजे तुम्ही हे तेल लाव, या तेलानं तुमची केस फार लांब आणि दाट होणार. अहो, ते हिरोनी कोणती तुम्हाला माहित आहे? तेल कोणतं तुम्हाला माहित आहे? जा सर्च करा त्या हिरोनीच्या नवऱ्याचं नाव. तिचा नवरा टकला. म्हणजे ज्या हिरोनीचा नवरा टकलाय ते आपल्याला सांगितलं डोक्याला तेल कोणतं. मला सांगा माता वर्ग, तुम्हाला असं तेल सापडलं, विचार करा, कल्पना करा, तुमचे नवरे टकले. फक्त कल्पना करा हो, कल्पना. तुमचे नवरे, बोला ना माय, होत नाही, टेन्शन घेऊ नका. तुमचे नवरे, हा, आणि तुम्हाला असं तेल सापडलं, म्हणू नका झाल्यानंतर मला बोलू नका. तुम्हाला असं तेल सापडलं, जे तेल लावल्यानंतर डोक्याला केस येतील, ते तेल तुम्ही आधी कुणाला देणार? म्हणजे त्या तेलानं जर खरंच केस आले असते तर त्यांनी ते तेल आधी कुणाला दिलं असतं? हा, मग त्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण कुणावर विश्वास ठेवावा, कुणावर नाही. अहो, ज्या हिरोईनांना आपण पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार दिलेले आहेत, ते हिरोईनी आपल्याला इथे येऊन सांगतात ऍडव्हर्टाइज मध्ये काय, दाने दाने में केसर खत्म, तुम खाओ तुम्हारा आयुष्य हो जाएगा कम, उनका बैलेंस बढ़ेगा. ते म्हणतात ना, इसमें तेरा घाटा हमारा कुछ नहीं जाता. आणि ज्या मोठमोठ्या व्यक्तींना आपण भारतरत्न पुरस्कार दिलेला ना, ते आपल्याला ऍडव्हर्टाइज मध्ये येऊन आपल्या लेकरांना शिकवतात काय, जंगली रमी पे आओ ना महाराज, या पे वेलकम बोनस मिलेगा. जो गेला त्याला माहित आहे, त्यानं सगळं ऐकलं तरी अजून त्याचं कर्ज फिटलं नाही. म्हणून कुणाचं ऐकावं, कुणाचं नाही, याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, बरोबर ना? म्हणून म्हणतात की आता बघा, अख्ख्या या जगामध्ये, अख्ख्या या समाजामध्ये, अख्ख्या या महाराष्ट्र भूमीमध्ये समाजाला चांगली दिशा दाखवण्याचं काम कोणी करत असेल तो वारकरी संप्रदाय कीर्तनातून करतोय. आणि त्याच वारकरी संप्रदायाच्या मागे आपण हात धुवून लावलेलो. हा महाराज असा, तो महाराज तसा, हा असा, तो तसा. आपण समाजासाठी काहीतरी कार्य केलंय का? बोलण्याचा अधिकार त्यांना आहे. जो स्वतः काहीतरी कार्य करतोय, 1 महिना कोणीतरी महाराज मंडळी सोबत फिरून बघा, मग आपल्याला कळेल कीर्तन करणं म्हणजे नुसती मजा घेणं नाही बाबा, पखवाज वाजवणं म्हणजे काय नुसती मजा घेणं नाही. एवढे सर्वजण तुम्ही थंडीनं हे करत बसलेले, पण एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा घामाचा पैसा कोण कमावत असेल? दोन्ही पखवाज वादक आहेत बघा, त्यांच्या अंगावर स्वेटर नाही का? कारण वाजून वाजून हात दुखतात. एवढ्या थंडीमध्ये तुम्हाला टाळ्या वाजवायला सुद्धा तुमचे हात दुखायले, त्यांनी पखवाज वाजवले, त्यांच्यावर काय होत असेल? म्हणून म्हणतात एवढ्यामध्ये सुंदर असे गायन. आता तुम्हाला काय वाटतं, त्यांनी जन्मल्याने उठून गायनच करायला लागले का? नाही, आयुष्य गेलं त्यांचं गायन शिकण्यामध्ये आणि स्वर सरस्वती मातेला प्रसन्न करण्यामध्ये. तेव्हा कुठं हे गायन करण्याचं वरदान आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून सर्व गायनाचार्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या.
म्हणून वारकरी संप्रदाय एवढा ग्रेट संप्रदायच या जगामध्ये दुसरा कोणता नाही. माझा दुसऱ्या संप्रदायाला खाली कमीपणाचा देखावा करायची माझी तशी काही मनशा नाही. माझं फक्त मत एवढं आहे की ज्या वारकरी संप्रदायाला आपण नाव बोट ठेवत आहोत ना, एखादा ठीक आहे चुकत असेल आम्ही मान्य करतो, पण एका व्यक्तीमुळे सगळ्या वारकरी संप्रदायाला काळीमा लावणे किंवा त्या संप्रदायावर टीका करणे हे कितपत बरोबर आहे तुम्हीच सांगायचं. म्हणून आपल्यावर आपल्या संस्कृतीवर विश्वास उरलेला नाही, आपल्या ग्रंथांवर विश्वास नाही, आपल्या संतांवर विश्वास नाही, आपल्या संप्रदायावर सुद्धा विश्वास नाही. पण जोपर्यंत आपण आपल्यावर विश्वास करणार नाही ना, तोपर्यंत आपण कितीही भक्ती केली तरी सुद्धा आपण भक्ती मार्गाला लागू शकत नाही. कारण आपण वेस्टर्न कल्चरच्या मागे लागलोय आणि आपला संस्कार आपण सोडून चाललेलो आहोत. म्हणून संत म्हणतात ग्रंथांवर विश्वास ठेवा, संतांवर विश्वास ठेवा. संत म्हणतात अनुभव आल्यांगा ते जगा सांगत असे. अहो माझा अनुभव आहे, नामस्मरणाने मी तरुण गेलोय, तुम्हीही तरुण असाल आणि म्हणून मी तुम्हाला उपदेश करतोय. तुम्ही ऐका, तुमचं सुद्धा भलं होईल. पण तरी सुद्धा आपला त्यांच्यावर विश्वास बसत नाही आणि नुसतं पैशासाठी या त्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज करतात, त्यांच्यावर आपण विश्वास मात्र ठेवतोय. म्हणून म्हणतात की इथं आल्यानंतर भगवंतावर विश्वास ठेवा, संतांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती मार्गाला लागा आणि अडचणी येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, पण त्या अडचणींना समोर जा. कारण बरेच जण म्हणतात ना की देवदेव करायला त्याच्याच मागे जास्त संकट आहे. बरोबर आहे, पण याचंही उत्तर मी तुम्हाला देते का संकट आहेत. हे खरंय, 100% खरं आहे की जो देवदेव करतो त्याच्या मागे संकट जास्त असतात. याचं कारण काय, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2 मुलं आहेत, एक शाळा शिकत आहे, एक शाळा शिकत नाही. जो शाळा शिकत नाही त्याच्या जीवनात परीक्षा असतील का, नाही. शिक्षकांचं टेन्शन नाही, आईबाबांचं टेन्शन नाही, तो बिनधास्त खेळतो, वावरतो, मस्त जे काही त्याच्या मनात आलं तो करतो. पण या उलट जो शाळा शिकत आहे त्याच्या जीवनात परीक्षा येतील. बरोबर, वरवर जेवढे जसे जसे तो वर्ग पुढे जाईल तशा तशा परीक्षा त्याच्या जीवनामध्ये येत जातात आणि त्यामुळे त्याला अभ्यास करावा लागेल. आणि जो अभ्यास करतोय, जो शाळा शिकतोय त्याच्याच जीवनामध्ये जास्त संकट सुद्धा येतात, परीक्षा येतात. पण मला सांगा, इथं सध्या आनंदी जीवन त्या व्यक्तीचं आहे जो शाळा शिकत नाही, जो फिरत आहे. त्याला अभ्यासाचं टेन्शन आहे, शिक्षकाचं टेन्शन आहे, कशाच नाही. पण जो व्यक्ती शाळा शिकत नाही आणि जो व्यक्ती शाळा शिकतोय, या 2 पैकी चांगला सुकर्तृत्ववान झालेला मुलगा हा पुढे भविष्यात सुखी राहील का जो नुसता वाऱ्यावर ज्यांना मायबापांनी सोडून दिलं, जो शिक्षणही घेत नाही तो सुखी राहील. जो शाळा शिकत आहे तो सुखी राहील आणि शिक्षकही कुणावर लक्ष देतील, जो शाळा शिकत आहे. अशा प्रकारे भगवंत आपल्या जीवनामध्ये अडचणी येत आहेत म्हणजे समजून जा देवाचं तुमच्यावर लक्ष आहे आणि भगवंत तुम्हाला म्हणतोय हे संकट आहे, ज्या संकटांना तुम्ही पार करा, शेवटी एक असा वेळ येईल एवढी संकट पार केल्यानंतर स्वतः भगवंत येऊन तुम्हाला तिथे दर्शन देतील. फक्त तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. म्हणून आपल्या भक्तीवर, आपल्या भगवंतावर, आपल्या संतावर, आपल्या संस्कृतीवर एवढा विश्वास ठेवा की तो भगवंत ठेविल्यानंतर तैसेची राहावी, चित्ते सुद्धा समाधान, मनामध्ये समाधान ठेवा की तो देव माझ्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. आता का समाधान ठेवायचंय त्यांनी सांगितले, वाईला उद्वेग दुःखाची केळवर, कारण रडून पडून फायदा होणार नाही. बरोबर ना. म्हणून भोगणे ते फळ संचित, संचित कर्मानुसार जे फळ भोगायचे ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. मग सर्वांनी एकदा हात वर करायचे. विठोबा विठोबा